महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर डीपी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे। यावेळी मोठा फौजफाट्यासह पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे। अनधिकृत अतिक्रमण विरोधात महानगरपालिकेची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या वतीने अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा शहरातील विकास आराखड्यातील बाधित अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात झाली आहे। सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर आणि गजानन महाराज मंदिर ते सुदगर्णी चौक ते उस्मानपुरा भाजीवाली बाई असा 80 ते 120 फूट मंजूर विकास आराखड्यातील रस्त्यावर बाधित अनधिकृत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने रहदारी आणि वाहतूक कोंडीची तसेच पार्किंगची समस्या निर्माण झाली होती। मंजूर विकास आराखड्यानुसार अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई अनेक दिवस रेंगाळली होती। चिकलठाणा, पडेगाव, मिटमिटा, जळगाव रोड, मुकुंदवाडी आदी भागात महानगरपालिकेच्या वतीने जोरदार कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर कारवाईला ब्रेक लागला होता। बुधवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथक प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, महानगरपालिका कर्मचारी, अतिक्रमण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा घेऊन सेवन हिल रस्त्यावर कारवाई करण्यात आली आहे। सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील फुटपाथ आणि रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे।